फायनली मी पोहोचले माझ्या हॉटेलमध्ये. माझ्या हॉटेलचं नाव आहे मॉक्सी आणि ही आहे मॅरियटची चेन. मॉक्सी हॉटेल न्यूयॉर्कच्या टाइम स्क्वेअरच्या खूपच जवळ होती. तर चला आता आपण जाऊया आतमध्ये आणि बघूया माझं हॉटेल कसं आहे. नमस्कार मंडळी, जर माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर मी आहे सोनल फ्रॉम USA मराठी आणि मी इकडच्या खूप मजेशीर गमती जमती दाखवते. लास्ट एपिसोडमध्ये दाखवलं की माझी कशी ट्रेन मिस झाली आणि आतमध्ये ट्रेन कशी असते लांब पल्ल्याची आणि मी न्यूयॉर्कला आले शेवटी दुसरी ट्रेन घेऊन. आणि ही आहे माझं हॉटेल जे आहे ईस्ट विलेजमध्ये, जे एकदम हॅपनिंग प्लेस आहे न्यूयॉर्कमध्ये. टाइम स्क्वेअरपासून लिटरली 10 मिनिटावरती आहे. तर न्यूयॉर्क म्हणजे खूप सगळं छोटं असतं, त्यामुळे हॉटेल कसं आहे मला खूप क्युरिओसिटी होती. तर बघूया आता हॉटेल कसं आहे आतमध्ये. आता मी चेक इन करते. इकडे चेक इन करताना ते सगळं ऑनलाईन बुकिंग झालेलं असतं. तुम्हाला फक्त ते तुमचं नाव सांगितलं की सांगतात तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स किंवा एखादी आयडेंटिटी कार्ड दाखवा. आय डी काही असू शकतं. ड्रायव्हिंग लायसन्स नॉर्मली सगळे यूज करतात किंवा डेबिट कार्ड असतं त्याच्यावर तुमचा फोटो असतो, तेही चालू शकतं. ते दाखवलं की ते लगेचच तुम्हाला चेक इन करून तुमचं कार्ड घेतात, क्रेडिट कार्ड, आणि ते स्वाईप करून ठेवतात. का तर रूममध्ये कुठल्याही वस्तू जर घेतल्या तुम्ही, म्हणजे तिकडे रूममध्ये पाण्याच्या बॉटल्स वगैरे असतात, कधी स्नॅक्स असतात फ्रीजमध्ये, ते जर तुम्ही घेतलं आणि खाल्लं तर त्याची तुम्हाला प्राईस द्यावी लागते. मग ती तुमच्या क्रेडिट कार्डवर चार्ज होते. हॉटेल छोटं आहे म्हणून त्यांनी बघा रिसेप्शन एक छोटं एक तिकडे एक डेस्क दिला आहे, तिकडे एक डेस्क दिला आहे. किती व्यवस्थित प्लॅन केलंय सगळं. नॉर्मली इकडे हॉटेलच्या रूमच्या ज्या कीज असतात त्या फक्त क्रेडिट कार्ड सारख्या असतात, इलेक्ट्रॉनिक कीज. म्हणजे तुम्हाला लिफ्टमध्ये पण कधी कधी त्या लिफ्टमध्ये जर तुम्ही प्रेस केलं किंवा ते कार्ड दाखवलं तरच लिफ्ट ओपन होते आणि लिफ्टमधून तुम्ही वरती जाऊ शकता सिक्युरिटीसाठी. तर नॉर्मली मी 2 कीज घेते, म्हणजे 2 मला क्रेडिट कार्डसारखी प्लास्टिकचे इलेक्ट्रॉनिक कीज मिळतात. त्या घेऊन मग मी एलिव्हेटरने आता वरती जाईन, कारण मला त्यांनी दिला आहे रूम नंबर 410. That you can curtain off. Okay. And then also a lot of backs around back here. It's a Tuesday, so it should be pretty slow. So we can come and sit here. Yes, most definitely. Okay. Perfect. Thank you. Yes, of course. So we'll have complimentary coffee in that cafe from 7 till 10 tomorrow, okay? 7 to 10. Yep, and then the Wi-Fi is going to be on the Moxie Guest Network, no name or password. Okay. Just agree to the terms and conditions to get all connected. And the elevator is right around this corner, across from the mirrors. Just need one of those to buzz you up, okay? 4th floor, right? Yep, up on the 4th floor. You are all set. Thank you so much. Appreciate it. इकडे नॉर्मली सगळे लोक खूप पोलाईट असतात आणि खूप पोलाईटली स्वागत करतात. त्यांनी मला छानपैकी कॅफेटेरिया दाखवला. मला मीटिंगसाठी रूम हवी होती म्हणून मीटिंगसाठी जागा दाखवली. एलिव्हेटर कुठे आहे दाखवलं. आता हे बघा एलिव्हेटर. सगळं एकदम चमचमातं होतं. न्यूयॉर्कमध्ये आहे ना, त्यामुळे न्यूयॉर्कमध्ये नॉर्मली सगळे यंगस्टर्स येतात फिरायला खूप, म्हणून ते हॉटेल पण एकदम चमचमातं होतं. मॅरियटचं होतं पण सगळं इंटिरियर खूपच वेगळं होतं. मला असं वाटलं मी एकदम फॅन्सी हॉटेलमध्ये आले. लिफ्टच्या आतमध्ये पण एवढे लाईट्स, मिरर्स होते की सगळीकडे मी दिसत होते मला. ला 4th फ्लोअर. इकडे असे नंबर्स लिहिलेले असतात डायरेक्शन्स सकट, सो तुम्हाला कळतं की कोणत्या साईडला तुम्हाला जायचं आहे, तुमची रूम कोणत्या साईडला आहे. माझ्या रूमचा नंबर होता 410. या साईडला डायरेक्शन दाखवलेली म्हणून मी या साईडला चालत आले. ही आहे माझी रूम. हे बघा कुठेच चावी नाही आहे, फक्त तो जो गोल आहे त्याच्यावर मला फक्त टॅप करायला लागलं माझं कार्ड आणि दरवाजा लगेचच ओपन झाला. हे बघा दोन्ही साईडला पॅसेजमध्ये कसे लाईट्स आहेत, सगळीकडे रग आहे आणि आतमध्ये सगळं हिटेड असतं. त्यामुळे बाहेर कितीही थंडी असली तरी कुठेही गेलं तरी सगळं आतमध्ये गरम असतं खूप. त्यामुळे खूप उकडायला लागतं ॲक्च्युली अचानक आत आल्यावरती. जॅकेट वगैरे घालून एवढं सामान्य. हे बघा नुसतं कार्ड टच केलं, ग्रीन लाईट लागला आणि दरवाजा ओपन झाला. आता बघूया कसं आहे न्यूयॉर्कची हॉटेल रूम. एवढी कोझी रूम आहे की
जागा नाही म्हणून बेड सुद्धा भिंतीला लावलाय. म्हणजे मी अशी एवढी छोटी रूम आजपर्यंत बघितली नाही. नॉर्मली साईड टेबल्स असतात, पुढे मागे जागा असते फिरायला बेडच्या, पण हा बेड पूर्ण कोपऱ्यात घातलाय त्यांनी, भिंतीला टच करून मेटल फ्रेम केली आणि त्याच्याच मध्ये सगळे असे जागा केली ठेवायला वस्तू. साईडला कोट रॅक आहे, खाली पण स्टोरेज आहे, तिथेच टी व्ही लावला आहे. तिथे साईडला एक छोटी सोफा चेअर दिली आहे आणि टेबल दिलाय बसायला. बाथरूमचा दरवाजा पण बघा, उघडायला जागा नाही म्हणून बाण डोर लावलाय. म्हणजे वरून हँग हा जो डोर होतो ह्याला म्हणतात बाण डोर. प्रत्येक हॉटेलमध्ये असं थर्मोस्टॅट असतं टेम्परेचर दाखवणारं. तुम्हाला पाहिजे तसं टेम्परेचर तुम्ही ॲडजस्ट करू शकता. मी गेले तेव्हा तिकडे 72 डिग्रीज टेम्परेचर होतं फॅरनहाईटमध्ये, त्यामुळे खूपच गरम होत होतं. मी दरवाजा लॉक केला, हे बघा, आणि दरवाजाला वरती एक सेफ्टी फीचर असतं, ते मी तुम्हाला दाखवते, हे बघा. पण हॉटेलमध्ये जर कधी अशा घटना घडतात, जर तुम्ही खूप स्वस्त हॉटेलमध्ये गेल्या तर कधी चांगले लोक पण नाही येत, राईट. ट्रक ड्रायव्हर पण दरवाजा वाजवला तर एकटी मुलगी आहे तर मला सिक्युरिटीसाठी, हे बघा, हे असं केलं की कोणी दरवाजा धाडकन उघडून येऊ शकत नाही. तर मी दरवाजा उघडून बघू शकते की कोण आलंय आणि मगच मी उघडणार दरवाजा. मला ह्याचं इंटिरियर खूप. फायनली ॲडव्हेंचर करून मी न्यूयॉर्कला पोहोचली आहे. सो फायनली आय हॅव रीच्ड न्यूयॉर्क. एवढी छोटी रूम, न्यूयॉर्कमध्ये अशाच रूम्स मिळणार, मॅनहॅटनमध्ये ते पण. हे बघा टी व्ही कसा लावलाय, छोट्याशा रूममध्ये सगळं अरेंज केलं आहे. बेड एकदम कॉर्नरला, ते लॅपटॉप ठेवून बसू शकता तुम्ही. ते कोट लावायला पण सुद्धा जागा केली त्यांनी. दिसतंय तुम्हाला पाण्याच्या बॉटल्स ठेवल्या आहेत. त्याचं तुम्ही घेतल्या तर तुम्हाला त्याचा चार्ज लागणार, आणि नॉर्मली हॉटेल रूममध्ये सगळं महाग असतं. सिंक बाहेर लावली आहे आणि हे आहे बाथरूम. बघा केवढंसं बाथरूम आहे. Oh my God. Let's see. Switch on the light. हे बघा केवढंसं बाथरूम आहे. नॉर्मली सगळीकडे बाथटब असतात, इथे सगळं छोटं छोटं न्यूयॉर्क म्हणून. इथे दरवाजा नाही आहे. हा शॉवर. ओके ओके ओके. हा बघा दरवाजा. म्हटलं दरवाजा कुठे? हा बघा टॉयलेटचा दरवाजा. टॉयलेटचा दरवाजा हा. हे बघा इकडे ड्राय बाथरूम कॉन्सेप्ट असते. सो बेसिकली यू जस्ट हॅव पेपर रोल, टॉयलेट, आणि हे टॉवेल्स आंघोळीसाठी आहेत, ट्रॅश, आणि हा बाथटब सारखा त्यांनी केला शॉवर एरिया. हा बघा शॉवर एरिया, आणि तिकडे शॅम्पू आणि हे सगळं ठेवलं आहे. आणि हे पाय पुसायला आहे, हा रोल करायचा आणि हे पाय पुसायला आहे. सो बेसिकली तुम्ही इथे बघाल कुठेही पाणी नसतं, देयर इज नो वॉटर, राईट. फक्त हे वापरायचं असतं. पाणी खाली पडत नाही, नॉर्मली पाणी पडूनही द्यायचं नसतं. तर इथे तरी फ्लोरिंग आहे वुडन. हे बघा इकडे हे वुडन फ्लोरिंग आहे. जर हे कार्पेट असेल आणि जर ते ओलं झालं तर ते तुम्हाला चार्ज करू शकतात त्याच्यासाठी पण, की तुम्ही आमचं कार्पेट खराब केलं म्हणून तुम्हाला खूप सांभाळायला लागतं. अमेरिकेत आले की बाथरूम वापरायची सगळ्यात जास्त वांदे होतात भारतीयांचे आणि मिडल ईस्टर्न जे येतात दुबई वगैरे म्हणून त्यांचे, कारण ड्राय कॉन्सेप्ट नसते आपल्याकडे, बरोबर. मध्ये म्हणून त्यांनी बाहेर ठेवलंय. हे बघा हा लेफ्टचं गरम पाणी, हे थंड पाणी, साबण ठेवला आहे. बघा किती छान अरेंज केलं एवढ्या छोट्याशा रूममध्ये, पण किती सुंदर प्रकारे त्यांनी सगळं ठेवलंय. मला याचं आश्चर्य वाटतं की किती छान ठेवलंय सगळं त्यांनी. हा मेटलचा बेड केलाय, त्याच्या खाली स्टोरेज केलंय. छोट्या घरात राहतो तसं केलंय सगळं, तरी सुद्धा बसायला जागा दिली आहे, टेबल दिलंय. आणि मला वाटतंय की हे टेबल असं सरकत असणार. हे बघा, हे बघा हे टेबल सरकत आहे, बघा दिसतंय तुम्हाला. म्हणजे तुम्ही इथे बसून लॅपटॉप घेऊन किंवा काही करून लिहू शकता, काम करू शकता पुढे घेऊन. हे बघा
इथे बसून तुम्ही खाऊ शकता डायनिंग टेबल सारखं, हे की नाही. हे बघा मंडळी, ही बेडची ही शीट अशी आत लावलेली असते बेसिकली. ती काढली की बेडच्या आतमध्ये मस्त तुम्ही झोपू शकता छान. सो नमस्कार मंडळी, आज आहे दिवस दुसरा. सकाळी उठले मी, माझी छान झोप झाली या बेडवरती. बेड एकदम कम्फर्टेबल होता. इथे बेड स्प्रिंग्सचे असतात त्यामुळे कधी कधी झोपता येते, पण हा बेड चांगला होता, कम्फर्टेबल होता. सो झोप झाली माझी. आणि हे कम्फर्टेबल हे असं असतं लावलेलं, त्यामुळे तुम्हाला दिसत नाही, हे काढायला लागतं असं खेचून. हे काढलं की तुम्हाला छान आणि मला हे खूपच आवडलेलं, मी तुम्हाला दाखवलं. त्यांनी जशी मेटलची फ्रेम केली आहे, टी व्ही लावला आहे आणि इथे 2 कर्टन्स आहेत, एक मागे आणि एक पुढे पांढरा, त्यामुळे सगळं ब्लॅकआउट झालं बघा. उघडलं की आता उजेड दिसायला लागेल. हे बघा, लेट अस सी. हे बघा, हे 2 पडदे आहेत, 2 पडदे आहेत. हे खेचलं की वरती येईल, हा खाली आला, हा पांढरा आहे आणि हा काळा पडदा आता वरती घेऊया आपण. हा बघा, हे बघा उजाडायला लागले, दिसलं. तर सध्या खाली करते मी, बिकॉज सध्या मला ब्लॅकआउट हवं आहे. सकाळी सकाळी ब्लॅकआउट कर. आणि त्यांनी कम्प्युटरसाठी छान डेस्क दिलेला. हा बघा, हा कम्प्युटरसाठी डेस्क दिलेला बेडवर बसून काम करायला. आणि मी दाखवलं तसं हे इथे टेबल होतंच. आणि हे आहे लगेज रॅक. हे बघा, ह्याच्यावर तुम्ही बॅग ठेवू शकता. हे त्यांनी छान फोल्ड करून इथे ठेवलेलं ह्या कोपऱ्यामध्ये. इथे आता उघडून मी त्याच्यावर बॅग ठेवली आहे. ही बघा, आणि सगळीकडे त्यांनी अशा खुंट्या लावल्या आहेत, त्या मला खूपच आवडल्या. म्हणजे सगळी डिझाईनच बनवली त्याची. बाथरूममध्ये जागा नाही म्हणून बाथरूमचे टॉवेल लावायला सुद्धा इथे जागा केली त्यांनी. लॅम्प सुद्धा इथे हँग केले. सो मला त्यांचं इंटिरियर करायची आयडिया खूपच आवडली. म्हणजे काय म्हणतात ना, याला म्हणतात क्रिएटिव्हिटी. सो नमस्कार मंडळी, मी आहे सोनल फ्रॉम USA मराठी. काल आपली ट्रेन मिस झाली, आज करायची नाही आहे म्हणून आज लवकर जायचं आहे. आता वाजले आहेत सकाळचे 6:30 आणि मला आता फटाफट माझी टॅक्सी बनवायची आणि आपण डायरेक्ट ट्रेनमध्ये भेटू. चला मग. हे बघा, बाथरूम ड्राय, आंघोळ झाली तरी हा टॉवेल त्यांनी ठेवलेला रोल करून बेसिकली त्याच्यावर पाय पुसतो आपण. हा शॉवर एरिया, शॉवर एरियाचा हा दरवाजा ओला आहे बघा. सो चला आता निघूया. बाय बाय बोलायची वेळ झाली आता हॉटेलला. आता आपण ट्रेन स्टेशनवर भेटू. रिसेप्शनच्या बाजूला जिथे मला दाखवलेलं की ते कॉम्प्लिमेंटरी कॉफी मिळते, तिकडे अशी सिटिंग एरिया होती. हे बघा, हा एक सिटिंग एरिया आहे आणि पुढे अजून ते टेबल्स टाकले आहेत, ते सिटिंग एरिया आहेत सगळे. म्हणजे तुम्ही मीटिंगसाठी वगैरे बसू शकता. नंतर लायब्ररीसुद्धा केली आहे. ही बघा, इकडे एक लाऊंज बनवली आहे जिथे बसू शकता तुम्ही. हे बघा, इकडे कॅफेटेरियासारखं केलं आहे छोटं, कॉफी आणि याच्यासाठी. हे पण कॉफी मफिन्स वगैरे मिळतात इथे. नॉर्मली ब्रेकफास्ट मफिन्स किंवा बॉइल्ड एग वगैरे असा असतो. तिखट काही जास्त मिळत नाही इकडे. आणि इथून खाली गेलं तर खाली त्यांनी रेस्टॉरंट दिलेलं आहे. ते रेस्टॉरंट सकाळी बंद होतं. हे सगळ्या वेगवेगळ्या लेवल्स हॉटेल आहे, कारण न्यूयॉर्क आहे त्यामुळे सगळं व्हर्टिकल आहे. हे बघा, आता खाली चालले मी. खाली इकडे त्यांनी रेस्टॉरंट दिलं आहे. रेस्टॉरंट बंद होतं कारण सकाळचे 6:30 वाजले होते. दुपारनंतर ते उघडत असेल. मला बघायचं होतं पण मला बघायला मिळालं नाही. त्याच्या आदल्या दिवशी सुद्धा मी रात्री उशीर आलेली, त्यामुळे मला रेस्टॉरंटमध्ये बघता आलं नाही काय आहे कसं आहे. पण मला सगळं आवडलं कारण त्यांनी एवढ्या छोट्या जागेत सगळं ॲडजस्ट केलेलं. म्हणजे एवढ्या गजबजलेल्या जागेमध्ये न्यूयॉर्कच्या स्ट्रीटवरती हे हॉटेल आहे, पण त्यांनी खाली बेसमेंटला ग्राउंड लेवलच्या खाली रेस्टॉरंट दिलं आहे. फर्स्ट लेवलला रिसेप्शन आहे. या साईडला लायब्ररी दिली आहे. लोकांना बसायला लाऊंज दिली आहे जिथे मीटिंग करू शकतो. आणि तुमच्याशी बोलता बोलता माझी ट्रेन जाऊ नये म्हणून मी उबेर मागवली आहे. तर मला उबेर मागवू दे, म्हणजे आय विल नॉट मिस माय असेला. आता मी तुम्हाला ह्या वेळेला एक नवीन ट्रेन दाखवणार आहे, असेला एक्सप्रेस. ती आहे फास्ट ट्रेन.
मागच्या वेळची जी होती ती लांब पल्ल्याची स्लो ट्रेन होती, जी बऱ्याच स्टेशनवर थांबत आली आणि मला जवळजवळ 5 ते 5.5 तास लागले बॉस्टन टू न्यूयॉर्क यायला. आताची जी ट्रेन आहे ती फास्ट ट्रेन आहे, ती मला 3 तासात बॉस्टनला पोहोचेल, एकदम फास्ट. तर मी टॅक्सी मागवली आहे आणि आता आपण बाहेर टॅक्सी पकडायला जाऊया. आणि त्याच्या आधी मला चेकआउट करायचं आहे. Hi. I'm sorry, I forgot. I have to check out. I ordered my Uber. Yeah. What's the room number? 410. And then we'll send a copy of the final bill. Did you want a copy of the final bill to your email? Yes. There's an email on file, so you can just send that to me. Yeah, people get know the drink. I love your hotel. Oh, thank you. The next time I will come. First time here? Sorry? First time here? Yeah, in this hotel. Very good. Yeah. Hope to see you come back. Give you a printed copy also. I also emailed it to you. Okay, thank you so much. Put it inside. Why all doors are locked? Bye-bye. All right, thank you. Bye bye. Okay. So पिकअपला येणार आहे ब्लॅक होंडा CRV. लेट्स सी व्हॉट इज हिज नेम. रवींद्र. ओके, रवींद्र. हे जे रस्त्यावर लाइटिंग आणि स्ट्रक्चर दिसतंय हे बेसिकली कोविडमुळे गव्हर्नमेंटने अलाव केलेलं की तुम्ही रस्त्यावरती सिटिंग अलाव करू शकता. तर बऱ्याच लोकांनी ती जी सिटिंग केली ती परमनंटच करून टाकली न्यूयॉर्कमध्ये. आमच्या इथे अशी परमनंट नाही आहे, पण इथे न्यूयॉर्कमध्ये मला दिसतंय की सगळ्यांनी कव्हर करून एकदम परमनंट स्ट्रक्चर बनवली बाहेर परमनंटसाठी. रेस्टॉरंटची, कॅफेटेरियाची सेटिंग, आउटसाईड सेटिंग. इकडे नॉर्मली समरमध्ये सगळ्यांना उन्हाळ्यात बाहेर बसून खायला खूप आवडतं, कारण तुम्ही बघता आमच्याकडे सतत थंडी असते, उन्हाळा फारच कमी असतो. आणि आता आमच्या टॅक्सीची वाट बघते मी. उबेरची होंडा CRV ब्लॅक येणार आहे आणि रवींद्र म्हणून एक ड्रायव्हर आहे त्याचा. तर बघू कोण आहे रवींद्र ड्रायव्हर. ही बघा, ही आली माझी होंडा CRV आणि आता मी त्याच्यात बसते आणि मी आता स्टेशनवर जाईन. हाय, गुड मॉर्निंग. सोनल. येस, थँक्यू. Quiet in the morning, huh? Yeah. I can't believe it's the same New York that we see in the evening. Yeah, later on it gets all So crowded, right? crowded. Are you from India? Yes, I'm from India. Okay, me too. Oh, You're from which part of India? I'm from the northeast. You know Sikkim? Sikkim, yeah. I'm from Sikkim. तो असा आपला ड्रायव्हरही भेटला, इंडियनच भेटला सिक्कीमचा. सो गप्पा मारत आम्ही पेन स्टेशनला पोहोचलो ॲमट्रॅकसाठी असेला पकडायला. आता पुढचा जर्नी तुम्हाला पुढच्या एपिसोडमध्ये बघायला मिळेल. जर पुढचा एपिसोड बघायचा असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा माझ्या चॅनलला. आणि तुम्ही सगळेजण माझे व्हिडिओ भारतामधून बघता त्याच्यासाठी मी खूप खूप आभारी आहे. मला खूप एनकरेजमेंट मिळते तुम्ही सगळे माझे व्हिडिओ बघता म्हणून. असेच माझे व्हिडिओ बघत राहा आणि सगळ्यांना फॉरवर्ड करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईबही करा, नोटिफिकेशनवर पण क्लिक करा आणि आपण पुन्हा भेटू असेलामध्ये. बाय बाय.